वडील खालच्या शेती आता गाई घेऊन आलेली आहेत. हे आता आमचं खालचं शेत आहे. मस्तपैकी गाई चरत आहेत बघा. आता रान चारा हडकलेला आहे, माळवर रान झालेलं आहे. ती पलीकडे शेत आहे. कशा डोकावून बघत आहे, आवाज आहे ओळखत. वडील तिथं गाई चरत आहेत. गाई मस्त चरत आहेत. चारा हडकलेला आहे, चारा नाही हिरवा, त्यांना भनभन करीत हिंडावं लागतं. हे वासरं पण मस्त चरत आहेत. आता कसं चालल्यात बघा. हे खालचं शेत म्हणतो आमचं, त्याला तळवण तळी पण म्हणतो. हे गाई चोरू लागल्यात बघा. आता वडील हे ते कशा टोक करून बघत आहेत बघा. ते आपण इकडं आहो, अण्णा इकडं ते जमिनीच्या वाटणीबद्दल बोलत आहे. इथून चूल काकाला गेलेली आहे, इकडं आम्हाला आलेली आहे. ते जे चलमा लवण आहे होळ, हा आपण इकडं आहो का? कुणा माहिती असो मी वडिलाला विचारतो. हे गाय पळून जाते आमची लक्ष्मी कामदेव म्हणून तिला लोणं घातलेलं आहे, पळून जात नाही बघा. हे आता गाई मस्त चरत आहेत बघा. ह्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये मी आमचं खालचं शेत आणि गाई चोरू लागलेलं दाखवत आहे बघा. हे तर गाई चोरू लागली. तर हे आमची पडक आहे, मस्त गाई चरतात बघा. हे खालचं शेत आमचं. गाई चोरू लागले जाड्या जुड्या आणि काड्याने. आता गवत वाळलेलं आहे, खाऊ लागले. वडील तिकडे आहेत. मस्त बघा वातावरण कसं आहे, फ्रेश थंड वातावरण आहे, उष्णता नाही. हे आता आमचे लिंबाचे झाडं, हे बरड म्हणतो, हे पिपळ पळसाचे झाड आहेत खूप. हे दिसू लागलेले अतिशय पळसाचे झाडं. हे आमचं शेत खालचं. झोपाळ लिंब सावली. इथं आम्ही दुपारी गाई चारत आलो की बसतो, झोपतो, थोडी विश्रांती घेतो. गाई पण बसतात आणि इथं आम्ही जेवण करतो दुपारी. आता सध्या नाही. आणि आता आलो आहे मी आमच्या तलावाजवळ. हा आमचा तलाव आहे, जो पाझर तलाव आहे. ह्याला खाली असेचा तलाव किंवा तेल लवणचा तलाव म्हणून ओळखला जातो बघा. हे आमचा तेल लवणचा तलाव. तर मी दाखवतो तलाव. पाणी इथं पाणी जास्त राहत नाही या तळ्यामध्ये, पाणी खूप कमी राहतं आहे का. आता याच्यावर तरंग कशी होतात बघा. तलंग मी तलावामध्ये असा हा खेळ खेळायचा बघा. दगड कसा टुमकत गेला. हे अतिशय चमत्कारिक फायदे नवीन व्हिडिओमध्ये दाखवत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मराठी. हे तलाव बघून घ्या. हे आमचं शेत, ढोरं, वडील तिकडं चारत आहे. आमचं खालचं शेत, तलाव बघा. हे तलाव